नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विविध असणाऱ्या जाती, समाज, विविध कार्यक्रम संपन्न होतात आणि या कार्यक्रमामध्ये नेमकं प्रेरणादायी भाषण कसं करावं, समाजाची ताकद आणि आपली जबाबदारी. मित्रांनो, हे भाषण कसं करावं याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतोय. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या रक्तातल्या, माझ्या श्वासातल्या माझ्या सर्व समाज बांधवांनो, सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आज आपण इथे फक्त एका कार्यक्रमासाठी जमलेलो नाही, तर आज आपण इथे आपल्या पूर्वजांच्या त्यागाच्या, त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या घामाची आठवण करण्यासाठी एकत्र आलो. आपला समाज हा फक्त एक कागदावरचा शब्द नाही, तर तो एक जिवंत धगधगता विचार आहे. हा असा विचार आहे की ज्यानं आजवर अनेक वादळे पचवली, तरीही आपले पाय जमिनीत घट्ट रोवून तो उभा राहिला. आज जग खूप वेगानं पुढे चाललं आहे. अशा वेळी जर आपल्याला टिकून राहायचं असेल, तर आपल्याला एकजुटीची ताकद काय असते हे संपूर्ण जगाला दाखवून द्यावं लागेल. एकटे चाललो तर कदाचित आपण लवकर पोचू, पण जर आपण एकमेकांचा हात धरून सोबत चाललो तर आपण नक्कीच खूप दूरवर आणि शिखरावर पोचू. हीच आपल्या समाजाची खरी ताकद असली पाहिजे. मला आज इथून माझ्या प्रत्येक तरुण भावाला आणि प्रत्येक बहिणीला या ठिकाणी सांगायचंय की आपल्या अंगात तेच रक्त सळसळत आहे ज्यानं कधी काळी इतिहास घडवला होता. आता वेळ आली आहे तो इतिहास पुन्हा नव्यानं रचण्याची. शिक्षणाची कास धरा, नवीन तंत्रज्ञान शिका, व्यवसायात उतरा आणि जगातील प्रत्येक क्षेत्रात आपल्या समाजाचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवा. आपली प्रगती, आपलं यश हीच आपल्या पूर्वजांना दिलेली सर्वात मोठी मानवंदना असेल. कधी स्वतःला एकटं समजू नका. जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल, तुमचे पाऊल अडखळेल, तेव्हा मागे वळून बघा. हा संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी एका अभेद्य भिंतीसारखा खंबीरपणे उभा असेल. आपण पडलो तरी एकमेकांना सावरू, रडलो तरी एकमेकांचे अश्रू पुसू, पण आता आपण थांबणार नाही. चला तर मग आज या शुभ दिनी इथून एक मोठा संकल्प करूया. आपल्यातील सर्व मतभेद बाजूला ठेवू, मनभेद कायमचे मिटू, खांद्याला खांदा लावून आज आपण असं काहीतरी भव्य दिव्य करूया की येणाऱ्या पिढ्या छाती ठोकपणे अभिमानानं सांगतील, होय, मी या महान समाजाचा एक घटक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.